कोलकाता रुग्णालयात तिचा मृतदेह पाहिला व तिच्या आई वडिलांची परिस्थिती खूपच वाईट होती। अशा प्रकारे तिने कसं सहन केलं असं आईने, एका आईचा एवढा जीव मोठा कासावीस झाला आहे तर तुम्ही बघू शकता। कोलकात्यात झालेल्या पहिल्या डॉक्टरच्या बलात्काराचं आणि हत्येचं प्रकरण देशभरात चर्चेत आहे। या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत। महिला डॉक्टरवर पाशवी बलात्कार, सर्व काही तुम्ही बघू शकता। महिलावरती ती डॉक्टर होती, तिच्यावरती बलात्कार करण्यात आला आहे तर झाला आणि त्यानंतर अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली। या घटनेत तिच्या सहकार्याने आणि आई वडिलांनी रुग्णालय प्रशासनावर काही आरोप केले आहेत। या प्रकरणाचा तपास CBI कडून केला जात आहे, पण पीडितेचा हा जो प्रश्न आहे तो सुटत नाहीये। तिचा मृतदेह पाहिला, आईने पाहिलं, आईच्या डोळ्यातून खूप अश्रू आले, खूप आईची काळजी नेमकी तुम्ही समजू शकता नेमकी ही घटना काय घडली आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण समजणार आहे। कोलकाता येथील RG कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली। त्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला। तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या। या जखमेचा तिला म्हणजे खूप खूप वाईट परिणाम होऊ लागले तर तुम्ही बघू शकता देशभरातून विशेष केला जातो। या घटनेवरून देशभरातले डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर आक्रमण करत होते। तर झालं काय, शनिवारी पाहण्यास मिळालं अशातच एका विद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी या प्रकरणात काही प्रश्नही उपस्थित केले। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकरणात तर तुम्ही बघू शकता खूप काही प्रकरण घडून गेले आहे ह्याच्या आधी पण। तर तुम्ही बघू शकता यशस्वी शिंदे याचं पण प्रकरण खूप मोठं आहे, तर तुकडे करून फेकण्यात आले। तर आपण ह्याच्यावरती पूर्ण फोकस करूया। ते हे पीडितेच्या सहकार तुम्ही खूप काही आई वडिलांचे डोळे भरून आले व त्यांचे जे जीव होता तोच एक हलवून गेला व त्यांच्या अंगावरती असा एक काटा आला। आपली मुलगी जिला आपण लहानाची मोठी केली तिला जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आलं। ती सेमिनार हॉलमध्ये एकटी काय करत होती हा प्रश्न आहे। तिच्या दुसऱ्याही एका सहकार्याने हेच म्हटलं आहे। हे प्रकरण वारंवार दिसत होतं। तर तुम्ही बघू शकता तेवढं साधं हे नाही तर सरळ पण आहे। संजय रॉयला म्हणजे तो आरोपी आहे, संजय रॉय हा जो आरोपी आहे त्याला हे कसं कळलं ही सेमिनार हॉलमध्ये पीडिता कोलकाता डॉक्टर रेप एकटी आहे सेमिनार हॉलमध्ये, त्याला हे कसं कळलं तुम्ही बघू शकता पूर्ण डिटेल मध्ये। रॉय हा फक्त बळीचा बकरा आहे, या मागे इतर बडे मासे पण आहे, म्हणजे त्याच्यासोबत अनेक लोक पण आहेत। तर त्यांची नावं तर ह्या व्हिडिओमध्ये सिद्ध नाही करू शकत। सशंकता 7-8 लोक तर बघू शकता तुम्ही डॉक्टरने व्यक्त केला आहे। एवढंच नाही तर या प्रकरणात कोण आहे ते शोधलं पाहिजे असं या पीडितेचे सहकारी म्हणाले। आता पीडितेच्या आईने जेव्हा पहिल्यांदा तिला मृतावस्थेत पाहिलं तेव्हा काय घडलं सांगितलं, सर्व काही डिटेल मध्ये सांगितलं आहे। काय म्हटलं पीडितेच्या आईने, मला जेव्हा माझ्या मुलीच्या मृत्यूबाबत समजलं तेव्हा मी तातडीने रुग्णालयात गेले। माझ्या बरोबर माझे पतीही होते। आम्हा दोघांनाही सुरुवातीला आमच्या मुलीचा मृतदेह पाहू दिला नाही। 3 वाजता तिचा मृतदेह जेव्हा आम्हाला पाहू दिला तेव्हा तिच्या मृतदेहावर पंट नव्हती, तसंच तिच्या मृतदेहावर फक्त एकच कपडा होता। तिचा हात तुटला होता, बघू शकता हात चिरून टाकण्यात आलेला होता। तिच्या डोळ्यामधून आणि डोळ्यातून रक्त वाहिल्याचं दिसत होतं। सर्व त्या लोकांनी तिच्यावरती जे अन्याय केलाय तो पूर्ण दिसत होता। मी त्यांना सांगितलं म्हणजे माझ्या मुलीने आत्महत्या केलेली नाही, तिची हत्या झाली आहे। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करत आहेत। यांनी कलम 144 तर त्यांच्यावरती लागू केलं। तर त्याचा असं म्हणत पाहिलं की मुलीचा मृतदेह पाहिला तेव्हा काय घडलं ते पीडितेच्या आईने सांगितलं आहे। सर्व काही डिटेल मध्ये सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता। तर पीडितेचा तुम्ही फोटो पण बघू शकता। कोलकाता रेप पीडिता की माने सुनाई आंखों देखी, तर खूप काही तुम्ही बघू शकता। हे फोटो जे दिसत आहे पीडित मुलीचा मृत्यू हा झाल्याचं जेव्हा आईच्या वडिलांना सांगण्यात आलं तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिच्यावर कामाचा प्रचंड दबाव होता असं पोलिसांना सांगितलं। या प्रकरणाचा CBI तपासून जो पाहिला तो
तेव्हा तर पाऊस तर नव्हता. पोलीस तपासावरून समोर येत आहे की पहाटे 3 ते 5 या कालावधीत तिच्यावर बलात्कार करण्यात आलेला आहे. तर करण्यात आलेला आहे, हत्या करण्यात आलेली आहे. तर सर्व काही डिटेल 3 ते 4च्या दरम्यान मध्ये त्याच्यावरती ते झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता सर्व डिटेल मध्ये तुम्हाला सांगण्यात आले आहे. तर अशा प्रकारे मुलींना अजूनपर्यंतही काही सिक्युरिटी तर झालेलीच नाहीये. तर बघू शकता अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहे. तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नसेल चॅनलला सबस्क्राईब करा.